पद्यपाठ, आश्वासक चित्र, कवयित्री नीरजा, काव्यप्रकार, या कवितेचा काव्यप्रकार आहे स्त्रीवादी काव्य. मुक्त छंदातली ही कविता आहे. साधारण कोणते गाभा घटक लक्षात घेऊन ही कविता तुमच्या समोर ठेवलेली आहे. ते म्हणजे महत्वाचा गाभा घटक आहे तो म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्यानंतर भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याही लक्षात घेऊन ही कविता तुमच्या समोर ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे समता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता हे एकंदरीत गाभा घटक लक्षात घेऊन कवयित्रीनं ही कविता आपल्या समोर ठेवलेली आहे. या कवितेतून कोणते मूल्य रुजविले जातात ती म्हणजे संवेदनशीलता, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा आणि महत्वाचं म्हणजे स्त्री पुरुष समानता. या मूल्यांची रुजवणूक या कवितेच्या माध्यमातून तुमच्यावर होणार आहे. त्याचप्रमाणे ही कविता आपल्याला काय जीवन कौशल्य शिकवते. जीवनामध्ये जीवन जगत असताना जी कौशल्य आवश्यक असतात ती जी कौशल्य आहेत तर ती कौशल्य ही कविता आपल्याला कोणते शिकवते तर ते म्हणजे सर्जनशील विचार तुम्ही करत जा, म्हणजे नवविचारांचा पुरस्कार करत जा. सर्जनशील विचार म्हणजे नवविचार, नवीन विचार तुम्ही स्वीकारले पाहिजे. हा प्रामुख्याने हे जीवन कौशल्य ही कविता आपल्याला शिकवते. त्याचप्रमाणे अजून काय जीवन कौशल्य ही कविता शिकवते ते म्हणजे भावनिक समायोजन करा, एकमेकाला समजून घ्या. कुटुंबापासून तर समाजापर्यंत सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न आपल्या पातळीवर असला पाहिजे. मग कुटुंबातल्या स्त्रिया असो किंवा समाजातल्या स्त्रिया असो, त्या दृष्टीनं या पुरुषांनी देखील आणि स्त्रियांनी देखील पुरुषांना असं दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन भावनिक समायोजन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजून काय जीवन कौशल्य ही कविता शिकवते ते म्हणजे स्त्री पुरुष समानतेची भावना समाज मनात रुजवणं. स्त्री पुरुष हे समान आहे, सर्वांना सारखा त्या ठिकाणी मान सन्मान आपण दिला गेला पाहिजे आणि हे कुटुंबापासून समाजाच्या स्तरापर्यंत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्त्री पुरुष समानतेची भावना समाज मनात रुजवणं हा महत्वाचा जे जीवन कौशल्य आहे हे कविता या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे. त्याचप्रमाणे या कवितेतून साहित्यातला कोणता रस व्यक्त होतोय तो म्हणजे वीर व शांत रस या ठिकाणी व्यक्त होतोय. या कवितेमध्ये कोणता अलंकार साधला गेलेला आहे भाषेचा अलंकार तर तो म्हणजे स्वभावोक्ती अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या कवितेतील स्थायी भाव आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये आनंद, तिरस्कार, प्रेम हे स्थायी भाव आपल्याला त्याच्यातून दिसून येतात. आणि महत्वाचं म्हणजे या कवितेचं लेखन वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या. या कवितेचं वेगळेपण, लेखनाचं वेगळेपण लक्षात घ्या. या कवितेमध्ये तुम्हाला नाट्यात्मकता दिसून येईल. भाषा या कवितेची संवादी पहा, संवाद साधलेला तुम्हाला इथं जाणून येईल. म्हणजे या कवितेचं लेखन वैशिष्ट्य आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर नाट्यात्मकता, भाषा संवादी आहे आणि इथं प्रसंग वर्णन केलेला आहे. प्रसंगातून आपल्याला या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न कवयित्री नीरजा यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. असा साधारण एकंदरीत हा भाग लक्षात घेऊन आपल्याला कविता समजून घ्यायची आहे आणि त्या दृष्टीने आता लक्ष द्यायचं आहे. आता मला पहिला या ठिकाणी एक प्रश्न असा विचारायचा आहे. मी एक 3-4 प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहे
आणि त्या प्रश्नाच्या उत्तरावरून तुम्ही आता त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. माझा पहिला प्रश्न, की जे तुम्ही अवतीभवती समाजात वावरत असताना सगळं हे पाहता, तुमच्या नजरेत आहे आणि त्याच्यावर आधारित माझे हे प्रश्न आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या दैनंदिन निरीक्षणातील अत्यंत असे हे साधी सोपी काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचं. तुमच्या दैनंदिन जीवनात मध्ये आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत, त्याच्यावर हा माझे असणारे जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते त्याच्यावर असतील. तर पहिला प्रश्न असा आहे, आपल्या घरामध्ये पहाटे सर्वांच्या आधी उठून काम करायला सुरुवात करून रात्री ही सर्व कामे संपल्यावर उशिरा झोपणारे कोण असते? तर आपल्या घरातील आई असते. आणि आई म्हणजे एक स्त्री, हे लक्षात घ्या. काय माझा प्रश्न होता पहिला? आपल्या घरामध्ये पहाटे सर्वांच्या आधी उठून काम करायला सुरुवात करून रात्री ही सर्व कामे संपल्यावर उशिरा झोपणारे कोण असते? तर आपण आपल्या कुटुंबाचा विचार केला तर आपल्या कुटुंबामध्ये आई ही घरामध्ये पहाटे सर्वांच्या आधी उठते, सर्व कामं करायला सुरुवात करते, शिवाय रात्रीही सर्व कामे संपल्यावर उशिरा झोपते आणि ती म्हणजे आपली आई असते, म्हणजे एक स्त्री असते. माझा पुढचा प्रश्न असा आहे, घरामध्ये किंवा समाजातील लग्न समारंभासारख्या इतर कार्यक्रमात साधारण जेवणाच्या पंक्ती कोणाच्या आधी बसतात? तर सहज विचार केला तर पुरुषांच्या पंक्ती ह्या जेवणाच्या आधी बसताना आपल्याला दिसून येतात. स्त्रिया मागं थांबतात, आधी पुरुषांना जेवण मिळतं. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. पहा, तुमच्या दैनंदिन घडामोडीतल्या निरीक्षणातले जे काही तुम्ही प्रसंग पाहता त्याच्यावर ही माझी प्रश्न आहे. तिसरा प्रश्न माझा असा आहे, तुम्ही शहरातील मुलं आहात, आपल्या बंगल्यातील आणि त्या बंगल्यामधील हॉलमध्ये म्हणजे त्या बैठक खोलीत मित्र परिवारासोबत मोकळ्या मनानं गप्पा टप्पा करत प्रामुख्याने कोण बसते? तर आपले घरातले वडील बसतात, म्हणजेच पुरुष मंडळी बसते. हे आपण लक्षात घ्या. आणि मग त्याच वेळी त्यांच्या पाहुणचारासाठी किचन मध्ये म्हणजे स्वयंपाक खोलीत कोण तयारी करत असतं? तर आई म्हणजे एक स्त्री. मग याच्यावर माझा पुढचा अजून एक प्रश्न आहे की समाजामध्ये जिथे मान सन्मान होतो तिथे प्रामुख्याने पुढे कोण असतं? तर पुरुष मंडळी असते. म्हणजे जिथं समाजामध्ये मान सन्मानाचं त्या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यायचा असतो, जायचं असतं, तर प्रामुख्याने तिथं पुरुष मंडळी दिसतात. आपल्याला माहिती आहे, सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात महिलांना 50% आरक्षण दिलेले आहेत, त्यांना पदे दिलेली आहेत. परंतु स्वतंत्रपणे त्यांना कारभार पाहू दिला जातो का रे? नाही. त्यांचे पतिराज किंवा त्यांची मुलंच कारभार सांभाळतात. पद मात्र स्त्रीला, पण कारभार अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कोण सांभाळतंय? त्यांचे पतिराज सांभाळतात किंवा त्यांची मुलं सांभाळतात. अशी अवस्था आजही आपल्याला समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये दिसून येते. पुढचा प्रश्न असा आहे, आता मी ह्या विचारलेल्या 4-5 साध्या साध्या प्रश्नावरून आणि त्यातून आलेल्या उत्तरातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते किंवा लक्षात आली असेल की समाजामध्ये, कुटुंबापासून समाजामध्ये स्त्रियांच्या श्रमाकडे, स्त्रियांच्या कष्टाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. मग घरात, समाजात त्यांना मिळणारं दुय्यम स्थान लक्षात घ्या. पहा, हे छोट्या छोट्या मी विचारलेल्या प्रश्नातून तुमच्या लगेच लक्षात आलेलं असेल की घरात, समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातंय या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये. त्या स्त्रियांच्या श्रमाकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं जातंय.
भारतीय समाजातील पुरुष प्रधान संस्कृती स्त्रियांना त्या ठिकाणी आदराचे स्थान नाही. मग आता इथं नीट समजून घ्यायचं आहे की आपली भारतीय समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. तिथे स्त्रियांना आदराचं स्थान नाही. काहीशी स्त्रियांची उपेक्षा होते. मनाची होणारी त्यांची घुसमट लक्षात घ्या. स्त्रियांच्या मनाची घुसमट लक्षात घ्या. त्यांची अवहेलना केली जाते. चूल आणि मूल एवढ्या पुरतेच स्त्रियांना मर्यादित ठेवलं जातं. त्यांच्या शिक्षणाबाबत आपल्याला उदासीनता दिसून येते समाजामध्ये. त्या स्त्रियांच्या विचाराला, त्या स्त्रियांच्या मतांना स्थान दिलं जात नाही. त्यांचे विचार, त्यांचे मत विचारात घेतले जात नाहीत. बरं, या गोष्टी पुरातन काळापासून चालत आलेले आहेत. हे काय आत्ताच्याच समाजात दिसतं असं नाही. पुरातन काळापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, चालत आलेल्या आहेत. हे पुस्तक रूपानं आपण वाचतोय की मागच्या पिढ्यांमध्ये देखील काय झालंय ते हे आपण लक्षात घ्या. एवढंच पहा, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही पांडुरंगाची आरती कधी लक्षात घेतली का? पंढरपूरचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आपल्या सर्वांच्या असणारा आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. या पांडुरंगाची आरती तुम्ही कधी लक्षात घेतली का? किंवा नसल लक्षात घेतली तर तुम्ही पहा, ऐका. त्याची सुरुवातच पाहू. आपल्याला सगळी आरती पण लक्षात घ्यायची नाही. त्या पांडुरंगाच्या आरतीची सुरुवात लक्षात घ्या. सुरुवात अशी पहा. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिशे दिव्य शोभा. एवढी एकच ओळ त्या पांडुरंगाच्या आरतीतली लक्षात घ्या. काय आरतीची ओळ आहे? मी पुन्हा सांगतोय. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिशे दिव्य शोभा. या आरतीतल्या पहिल्या ओळीमध्ये इथं वामांगी हा शब्द आलाय. वामांगी. आता वामांगी या शब्दाचा अर्थ आहे डावी बाजू. नीट लक्षात घ्या. वामांगी या शब्दाचा अर्थ आहे डावी बाजू. आणि मग त्या आरतीतल्या ओळीकडे या. युगे 28 विटेवरी उभा. पांडुरंग त्या ठिकाणी विटेवर उभा आहे 28 युगापासून. आणि त्याच्या बाजूला, त्याच्या वामांगी म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला रुखमाई दिशे दिव्य शोभा. मग त्या पांडुरंगाच्या डाव्या बाजूला रुखमाई ही त्या ठिकाणी शोभून दिसते. मग वामांगी म्हणजे डावी बाजू. डावी बाजू आपल्याकडं काय समजली जाते की त्याच्यामध्ये उणीव आहे. डावी बाजू म्हणजे उणीव आहे. काहीतरी त्याच्यात कमी आहे, काहीतरी त्याच्यात कमतरता आहे. या अर्थानं त्या डाव्या बाजूकडे पाहिलं जात. कोणत्याही कार्यात तुम्ही पहा, डाव्या बाजूला अर्धांगिनी म्हणजे पत्नीला बसवलं जातं. म्हणजे पतीच्या डाव्या बाजूला पत्नीला बसवलं जातं. कोणत्याही तुमचं कार्य असू द्या, पूजा अर्चा असू द्या, हे तुम्ही लक्षात घ्या. कोणत्याही कार्यात डाव्या बाजूला अर्धांगिनीला म्हणजे पत्नीला बसवलं जातं. हे आपण नेहमी पाहतोय. तसंच पहा, तुम्ही देवदेवतांच्या जोड्या पण लक्षात घ्या. त्या प्रतिमेमध्ये, त्या फोटोमध्ये राम सीताची जोडी पहा, विष्णू लक्ष्मीची जोडी पहा, शंकर पार्वतीची जोडी पहा, कृष्ण रुक्मिणीची जोडी पहा. सर्व देवता या डाव्या बाजूला आहेत. म्हणजे हे आजच मी सांगत नाही, तर हे पूर्वीपासून, पुरातन काळापासून ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही अवहेलना किंवा ही उपेक्षा आपल्याला दिसून येते. एक उक्ती आहे पहा, मी तुमच्या समोर ठेवतोय, नीट लक्षात घ्या. काय उक्ती आहे? जलातील मासा झोप घेतो कैसा. जलातील मासा झोप घेतो कैसा. जल म्हणजे पाणी. पहा, जलातील मासा झोप घेतो कैसा,
जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता मासा पाण्यामध्ये कसा झोप घेतो हे आपल्याला सांगता येणार नाही. जेव्हा आपण त्याच्या वंशात जाऊ किंवा तिथं जन्म घेऊ माशाच्या रूपानं, तेव्हा आपल्याला कळेल. आता या उक्तीवरून मला फक्त मुलांना प्रश्न विचारायचा आहे. हे लक्षात घ्या, मुलांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. या उक्तीवरून मला फक्त मुलांना प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीच्या व्यथा, स्त्रियांचं दुःख, स्त्रियांच्या व्यथा समजायला स्त्रीच्या जन्माला जावे लागेल का? माझा मुलांना प्रश्न आहे की स्त्रीच्या व्यथा, स्त्रियांचे दुःख समजायला स्त्रियांच्या जन्माला जावे लागेल का? तर माझं वैयक्तिक त्या ठिकाणी उत्तर आहे, आणि तुमचं पण त्याच ठिकाणी असेल उत्तर, ते म्हणजे नाही. हे लक्षात घ्या, आपल्यामध्ये सहज संवेदना असली पाहिजे, ती जागृत ठेवा. दुसऱ्याचं दुःख तुम्ही जाणा, हे आपण लक्षात घ्या. स्त्रियांच्या व्यथा समजून घ्यायला, स्त्रियांचं दुःख समजून घ्यायला स्त्रियांच्याच जन्माला जावे लागेल असं अजिबात नाही. तुम्ही आहे त्या ठिकाणी राहून सहज संवेदना तुमची जागृत ठेवा आणि दुसऱ्याचं दुःख तुम्ही जाणून घ्या. हा भाग इथं खूप महत्वाचा आहे. मला सांगा, चांगले ज्ञान मिळावे म्हणून आपण विद्येची देवता सरस्वतीची पूजा करतो. आपल्या जीवनात धनसंपत्ती, वैभव प्राप्त व्हावे म्हणून लक्ष्मी देवतेची आपण आराधना करतो. पण आपल्याच घरातील आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या वास्तवातील लक्ष्मी सरस्वतीचा आपल्याला विसर पडतो. म्हणून म्हणतात, जो घरातील जाणत नाही तो समाजाचं काय जाणेल रे. तो घरातील स्त्रियांनाच मान सन्मान देत नाही, घरातील म्हणजेच कुटुंबातील स्त्रियांच्या कष्टाकडे तो दुर्लक्ष करतोय, तो समाजातल्या स्त्रियांकडे त्या दृष्टीनं पाहिल का? नाही. हे लक्षात घ्या. यावरून मला इथं एक अर्धभाग नावाची एक बोधकथा आठवते. एकाच मिनिटाची तुमच्या लक्षात येईल पहा. त्या बोधकथेचं नाव आहे अर्धा भाग. हे वास्तव जीवनामध्ये घडलेली ही गोष्ट आहे. काय ती बोधकथा? त्या बोधकथेचं नाव आहे अर्धा भाग. प्रसिद्ध तमिळ कवी सुब्रमण्यम भारती व भगिनी निवेदिता यांची 1905 मध्ये कलकत्ता या ठिकाणी भेट झाली. आणि त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर भगिनी निवेदिता यांनी सुब्रमण्यम भारती यांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की तुम्ही विवाहित आहात का? त्यावर सुब्रमण्यम भारती यांनी उत्तर दिलंय की होय, मी विवाहित आहे, शिवाय मला एक मुलगी पण आहे. मग भगिनी निवेदिता यांनी त्यांना विचारलं, मग आपण आपल्या मुलीला व आपल्या पत्नीला बरोबर का आणले नाहीत? त्यावर सुब्रमण्यम भारती यांनी उत्तर दिलं की आमच्याकडे बायकांनी घराबाहेर पडण्याची चाल नाही, पद्धत नाही, ती रीत नाहीये. त्यावर भगिनी निवेदिता त्यांना म्हणाल्या, तर मग तुम्ही स्वातंत्र्य काय मिळविणार? समाजाचा अर्धा भाग असा गुलाम असताना तुमचा देश स्वतंत्र कसा होईल? भगिनी निवेदितांचे वरील उद्गार ऐकून सुब्रमण्यम भारती यांना दृष्टी प्राप्त झाली. त्यांचे डोळे उघडले, त्यांना काय समजायचे ते समजलं. याच्यावरून, या छोट्याशा बोधकथेवरून एकच लक्षात घ्यायचंय, काय तात्पर्य? स्त्री व पुरुष ही समाज रथाची 2 चाकं असून त्यांना समान दर्जा असल्याशिवाय समाज कधीही प्रगती करू शकणार नाही.
हे स्त्री पुरुष समानतेचं तत्व कवयित्री नीरिजा यांच्या आश्वासक चित्र या कवितेत मांडलं गेलेलं आहे आणि ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या कवितेत नेमकं काय आहे आणि काय समजून घ्यायचंय हे तुमच्या लक्षात नक्कीच आलेलं असेल. आता आपण कवयित्रीचा परिचय लक्षात घेऊ थोडक्यामध्ये. कवयित्रीचं नाव आहे नीरिजा राजन धुळेकर, जन्म 1960. स्त्रीवादी कवयित्री, कथा लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी या नावाचे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचे कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम ठरतं. तिचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केलं जातं. आजही ते शोषण अनेक प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कसं चालू आहे ते दाखविणे आणि स्त्रीचे माणूसपण कसे महत्वाचे आहे हे लक्षात आणून देणे ही नीरिजा यांच्या लेखनाची खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लेखनाचं हे वेगळेपण आहे आणि ते आपल्याला या काव्यातून लक्षात घ्यायचं आहे. आता पहा, कवयित्री नीरिजा यांच्या निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून घेतलेल्या आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचं चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे. हे चित्र आज नाही परंतु भविष्यात तरी प्रत्यक्षात साकार होईल अशी आशा व्यक्त त्यांनी केलेली आहे. या कवितेत काही भागात प्रसंग वर्णन केलेलं आहे, तर शेवटी कवयित्रीचे मत, कवयित्रीचा विचार, तो प्रसंग मांडून त्या प्रसंगावर कवयित्रीनं आपलं स्वतःचं मत मांडलंय किंवा आपला विचार मांडलेला आहे आणि ते मत असं आश्वासक आहे. आश्वासक या शब्दाचाच अर्थ आहे प्रोत्साहक किंवा उत्साहवर्धक किंवा विश्वासार्ह. या अर्थानं आश्वासक या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. म्हणजे कवयित्रीने जे आपलं मत मांडलंय शेवटी ते आश्वासक चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे, ते आढळत आहे. म्हणजे कधीतरी ते भविष्यात तरी ते प्रोत्साहक असेल, उत्साहवर्धक असेल, विश्वासार्ह असेल असं इथं कवयित्रीला म्हणायचंय. कवयित्रीने आपल्या घराच्या झरोक्यामधून म्हणजे घराच्या खिडकीतून पाहिलेलं हे आश्वासक चित्र उद्याच्या काळातलं आहे हे लक्षात घ्या. कवयित्रीनं आपल्या घराच्या झरोक्यामधून म्हणजे खिडकीमधून पाहिलेलं हे चित्र, हे आश्वासक चित्र उद्याच्या काळातलं आहे. स्त्री पुरुष समानतेचं ते चित्र आहे हे लक्षात घ्या. पूर्वपार चालत आलेल्या पुरुषी संस्कृतीला हे आव्हान नाहीये, हे चॅलेंज नाहीये, तर स्त्री पुरुष समानता म्हणजे काय, तर एकमेकांना परस्पर पूरक बनणं, एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना समजून घेणं या अर्थानं त्याकडे पाहायचंय. म्हणूनच कवयित्री हा आशावाद व्यक्त करताना म्हणते, काय म्हणते, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. हे व्यक्त करताना कुठेही अन्यायाबद्दलची, अत्याचाराबद्दलची चीड नाहीये, संताप नाहीये, उलट सांभाळून घेण्याची वृत्ती आहे त्याच्यामध्ये. ही कविता लक्षात घेताना भातुकलीचा खेळ आपल्याला क्षणभर बालपण आठवायला लावतो. आता भातुकलीचा खेळ म्हणजे काय, तर लहान मुलींचा खोटा स्वयंपाकाचा खेळ असतो, त्याला आपण भातुकलीचा खेळ म्हणतो. म्हणून ही कविता लक्षात घेताना भातुकलीचा खेळ आपल्याला क्षणभर बालपण आठवायला लावतो आणि स्त्री पुरुष समानतेची भावना समाज मनात रुजविणे हा मूल्य संस्कार
या कवितेतून कसा व्यक्त होतोय तो आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. आता मी कविता काव्य वाचन करणार आहे, कवितेचं वाचन करणार आहे. कवितेचं वाचन करत असताना म्हणजेच काव्य वाचन करत असताना सर्वांनी एकाग्रतेनं ते लक्ष देऊन ऐकायचंय, समजून घ्यायचंय आणि व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही काव्य वाचनाकडे लक्ष दिलं तर कविता जवळजवळ 50-60% कविता इथंच तुम्हाला समजून जाणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही आता लक्ष द्या. पुस्तकात सर्वांनी लक्ष द्यायचंय. पान नंबर 31 वरती मी काव्य वाचन करतोय. मुक्त छंदातली कविता आहे, त्यामुळे इथं काव्य वाचनाला महत्व आहे, हे इथं आपण लक्षात घ्यायचंय. पहा काव्य वाचन. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. म्हणजे मी स्वयंपाक पण करू शकते आणि उंच चेंडू फेकून ते झेलू पण शकते, असा तिच्यामधला आत्मविश्वास दिसून येतो इथं पहा. म्हणून मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हाताने थोपटत झोपतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातीला भाजीसाठी. हा सगळा प्रसंग आहे पहा. आणि हा सगळा प्रसंग त्या खिडकीतून ती कवयित्री पाहत आहे. आणि मग कवयित्रीनं या प्रसंगावर आपलं मत शेवटी मांडलेलं आहे, ते नीट लक्षात घ्या. काय म्हणते कवयित्री पहा. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशतानाच वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. पहा, या काव्यवाचनातून बरीचशी कविता तुमच्या लक्षात देखील आलेली असेल. आता आपण प्रश्नोत्तर पद्धतीच्या माध्यमातून या कवितेकडे आपण लक्ष देऊ. पुन्हा कवितेच्या पहिल्या ओळीपासून आपण लक्ष द्यायचं आहे. एक मुलगी कोठे खेळत आहे. आता माझे वरवरचे प्रश्न मी तुम्हाला तिथं विचारणार आहे आणि मग ते प्रश्न लक्षात घेऊन मी देतोय ते उत्तरही तुम्ही लक्षात घेऊन ही कविता समजून घ्यायची आहे. एक मुलगी कोठे खेळत आहे. आता आपल्याला लगेच सांगता येईल की ती मुलगी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे, हे लक्षात घ्या.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे. आता तापलेल्या उन्हाच्या म्हणजे काय, तर दुपारच्या वेळी ऊन तापलेलं असताना, म्हणजे दुपारी कडक ऊन पडलेलं असताना आडोशाला बसून म्हणजे सावलीच्या आश्रयाला बसून ती एक मुलगी त्या ठिकाणी खेळत आहे. आता कवितेखालचा इथं प्रश्न लक्षात घ्या. येथे तापलेलं ऊन या शब्दसमूहातून कवयित्रीने मुलींच्या संदर्भात कोणती प्रतिमा उभी केलेली आहे, तर ती नीट समजून घ्या. तापलेलं ऊन या शब्द समूहातून कोणता अर्थ किंवा कोणती प्रतिमा लक्षात घ्यायची मुलींच्या संदर्भात, तर भविष्यातील मुलींचे भविष्यातील धगधगते वास्तव चित्र. त्या मुली भविष्यातील धगधगतं वास्तव चित्र. तापलेलं ऊन या शब्दा समूहाचा अर्थ आहे किंवा तापलेलं ऊन या प्रतिमेचा अर्थ असा आहे, भविष्यातील धगधगते वास्तव चित्र. कोणाच्या संदर्भातलं? मुलींच्या संदर्भातलं. आणि मग अशा खेळत असलेल्या मुलीला कवयित्री कुठून पाहते आहे, तर घराच्या झरोक्यातून पाहते आहे. झरोका म्हणजे खिडकी. चित्रामध्ये पहा, तुमच्या लक्षात येईल ती कवयित्री त्या खिडकीमध्ये उभी आहे. तर अशा खेळत असलेल्या मुलीला कवयित्री कुठून पाहत आहे, तर घराच्या झरोक्यातून म्हणजे त्या खिडकीतून पाहत आहे. मुलगी बाहुलीला मांडीवर का घेते रे, तर एका हाताने थोपटत बाहुलीला निजावण्यासाठी मुलगी बाहुलीला मांडीवर घेते. पहा, हे लक्षात घ्या. त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय त्या मुलीच्या मांडीवर बाहुली आहे आणि एका हाताने ती त्या बाहुलीला थोपटत झोपी लावते आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकाची पण तयारी तिची चाललेली आहे. मग मांडीवर एका हाताने थोपटत बाहुलीला निजाविताना मुलगी भातुकलीच्या चिमुकल्या गॅसवर काय ठेवते, तर भाताचे आधण ठेवते. आता आधण म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. हा ग्रामीण बोलीतला शब्द आहे आधण. तर आधण म्हणजे अन्न शिजविण्यासाठी तापवायला ठेवलेलं पाणी, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. आता यावरून स्त्रियांचे कार्यक्षेत्र कोणत्या गोष्टीपुरते मर्यादित होते असं आपल्याला इथं लक्षात येत आहे रे. मी प्रस्तावनेत सांगितलं, स्त्रियांचं कार्यक्षेत्र कोणत्या गोष्टीपुरते मर्यादित होतं असं आपल्याला इथं लक्षात येत आहे, ते म्हणजे चूल आणि मूल. मुलं सांभाळायची आणि स्वयंपाक करायचा, एवढ्या पुरतच मर्यादित स्त्रियांचं कार्यक्षेत्र होतं, हे या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येत आहे. मग येथे मुलगी कोणता खेळ खेळत आहे, तर भातुकलीचा खेळ खेळत आहे. आता भातुकलीचा खेळ म्हणजे काय, तर लहान मुलींचा लुटुपुटीचा, खोटा खोटा स्वयंपाकाचा किंवा संसाराचा खेळ. मग भातुकलीचा खेळ खेळताना मुलगी कोणत्या दोन गोष्टी एकाच वेळी करीत आहे, तर आपण लक्षात घ्या. मांडीवरच्या बाहुलीला एका हातानं ती थोपटवते आणि तिला झोपी लावते आणि त्याच वेळी भाताचं आधण इवल्याशा गॅसवर चढवते. म्हणजे एका वेळी ती दोन कामं करते. त्या बाहुलीला पण झोपी लावते आणि त्या स्वयंपाकाची पण तिची तयारी चालू आहे. मग मुलगा कोणता खेळ खेळत आहे तिच्याच बाजूला, तर चेंडू खूप उंच उडून नेमका हातात झेलण्याचा खेळ हा मुलगा त्या ठिकाणी तिच्या बाजूलाच खेळत आहे. मग कवितेतील मुलगी शेजारी खेळणाऱ्या मुलाकडे कौतुकाने का पाहते आहे, काय प्रश्न आहे. कवितेतील मुलगी शेजारी खेळणाऱ्या मुलाकडे कौतुकाने का पाहते आहे, तर का पाहते, तर शेजारी खेळणारा मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून नेमका तो झेलतोय, म्हणून कवितेतील मुलगी त्या मुलाकडे कौतुकाने पाहत आहे. मग अचानक बाहुलीला बाजूला ठेवून मुलगी कोणाजवळ जाते, तर त्या चेंडू खेळणाऱ्या मुलाजवळ जाते. मग मुलगा त्या मुलीला आपलं कोणतं कसब पुन्हा एकदा दाखवतो, तर तो मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून तो झेलण्याचं कसब म्हणजे कौशल्य त्या ठिकाणी तो दाखवतोय.
हे आपण इथं लक्षात घ्या. पहा मी किती उंच चेंडू उडवतोय आणि कसा अलगद पुन्हा हातामध्ये मी झेलतोय, असं तो कसं असं ते कौशल्य हा मुलगा त्या मुलीला त्या ठिकाणी दाखवतोय. मग मुलगी त्या मुलाकडे काय मागते, तर ती चेंडू मागते. तो चेंडू दे मला, मी तुझ्यासारखं पण कौशल्य दाखवू शकते, असं तिचा आत्मविश्वास इथं दिसून येतो. म्हणून ती मुलगी त्या मुलाकडे काय मागते, तर चेंडू मागते. त्यावर तो मुलगा हसून मुलीला काय म्हणतोय, हे तुझं काम नाही, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे बा याच्यातनं. त्यावर तो मुलगा हसून त्या मुलीला काय म्हणतोय, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. पाल्याची म्हणजे पालेभाजी बनव तू छानपैकी. म्हणजे हे तुझं काम नाही. तुझं काम काय? स्वयंपाक करणं, हे तुला जमणार नाही. असं त्या मुलाला म्हणायचंय पहा याच्यातनं. पण मुलाच्या या बोलण्यातून कवयित्रीने पुरुषांची कोणती वृत्ती येथे दाखवलीये? तेच मी आता सांगितलं ते, की हे काम स्त्रियांचं नाहीये. तुमचं हे क्षेत्र नाहीये. तुमच्यात ती क्षमता नाहीये. येथे फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे. हा, म्हणजे इथं पुरुष संस्कृतीचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न या काव्यातून कवयित्रीनं केलेला आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, या मुलाच्या बोलण्यावर ती मुलगी काय म्हणते रे? पहा ती मुलगी म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? पहा मग कवितेखालचा प्रश्न आहे याच्यावर, या कवितेतील विचारातून त्या मुलीचा कोणता गुण दिसून येतोय? तर तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे. हे लक्षात घ्या. मी दोन्ही करू शकते, मी स्वयंपाक पण करू शकते आणि तुझ्यासारखं चेंडू उंच उडवून अलगद हातात देखील झेलू शकते, हे कौशल्य मला देखील येतंय. हा आत्मविश्वास त्या ठिकाणी तिच्या बोलण्यातून दिसून येते. म्हणून ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? पहा, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? या ओळीचा अर्थ स्पष्ट करा, असा एक प्रश्न तुमच्या कवितेखाली आलेला आहे. मग या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना किंवा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कशा पद्धतीने सामोरं जायचे ते नीट लक्षात घ्या. पहिल्यांदी या प्रश्नाचं जे उत्तर लिहिताना पहिल्या परिच्छेदामध्ये कवितेमध्ये मांडलेला जो प्रसंग आहे ना, तो थोडक्यात आधी मांडायचा आहे तुम्हाला पहिल्या परिच्छेदामध्ये. आणि मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये मग तुम्हाला काय मांडायचंय, की स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकणं, हा मुलीचा आत्मविश्वास. तू माझे काम करू शकतोस का? या मुलीच्या उद्गारातून कवयित्रीनं स्त्रीचं सामर्थ्य मार्मिकपणे इथं विशद केलेलं आहे. ते तुम्हाला मांडायचंय. स्त्रियांना संधी मिळाल्यास पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही त्यांनी आपली क्षमता, आपली गुणवत्ता सिद्ध करून आपलं वर्चस्व त्या ठिकाणी त्या क्षेत्रात निर्माण केलेलं आहे. असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. हे आपण लक्षात घ्यायचंय. स्त्रिया राजकारणामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून त्यांनी दाखवलंय. स्त्रिया आपल्या भारत देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी पहा, राष्ट्रपती पहा प्रतिभाताई पाटील, यांचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. एवढंच नाही, अंतराळामध्ये सुनीता विल्यम जाऊन आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला नाव घेता येईल, एक नाव अजून अंतराळामध्ये ज्या जाऊन आलेल्या महिला, त्या लक्षात घ्या. त्याचप्रमाणे कल्पना चावलांचं नाव लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला नावं सांगता येतील, की आज आपण पाहतोय भारतीय वंशाच्या अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती झाल्यात, त्यांचं नाव लक्षात घ्या. अशी कितीतरी क्षेत्रे, खेळामध्ये पहा. त्याचप्रमाणे त्या क्षेत्रात कोणतंही सैनिक, आता तुम्हाला भारतीय सीमेचं संरक्षण करण्यासाठी आता स्त्रियांची देखील एक तुकडी आता निर्माण झालेली आहे. ते देखील त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. असं कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील, की स्त्रियांना संधी मिळाल्यास पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही
त्यांनी आपली क्षमता, आपली गुणवत्ता सिद्ध करून आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे मुली देखील आता कुठेही मागं नाहीत, हे इथं दाखवून देण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केलेला आहे. म्हणजेच कोणत्या दोन गोष्टी करू शकण्याचा आत्मविश्वास कवितेतील मुलीमध्ये आहे रे? पाल्याची भाजी, याचा अर्थ स्वयंपाक करणं आणि चेंडू उंच उडून झेलणं, या दोन्ही गोष्टी मी करू शकते, हा आत्मविश्वास या कवितेतील मुलीमध्ये आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. मग मुलगी चेंडू खेळताना कोणते कसब दाखवते किंवा कवितेतील मुलगा आश्चर्यचकित का होतो? तर मुलगी चेंडू उंच उडून नेमका उंजळीत झेलते. हे कसब, हे कौशल्य मुलगी चेंडू खेळताना दाखवते आणि हे पाहून मुलगा आश्चर्यचकित होतोय. आणि आज पहा, सध्या सर्व क्षेत्रातले मुलींचे कौशल्य, मुलींची क्षमता, मुलींची गुणवत्ता पाहून मुलांनी आश्चर्यचकित होण्यापलीकडे त्यांना दुसरं कामच शिल्लक राहिलेलं नाही, हे आपल्याला दिसून येत आहे. पहा, हे लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न असा आहे, उंच उडवलेला चेंडू व्यवस्थित झेलून मुलगी हसून मुलाला काय म्हणते? आता तू, आता तुझी वेळ आहे, आता तुझी पाळी आहे. याचा अर्थ तू माझं स्वयंपाक करण्याचं काम आता तू करून दाखव, हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला दुसरं चित्र पहा, तिथं मुलगा कसा त्या भातुकलीच्या गॅसच्या समोर त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे आणि त्या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता पहा काय होतंय ते. म्हणून मग आता पहा, कवितेखालचा प्रश्न आहे, मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील कोणत्या ओळी सांगता येतील? मग आता मुलीचा आत्मविश्वास दाखवणाऱ्या या कवितेतल्या ओळी कोणकोणत्या आहेत? तर त्या नीट लक्षात घ्या. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील, ही एक ओळ आहे. दुसरी, तशी हसून म्हणते ती आता तू, हे लक्षात घ्या. या ओळीमधनं त्या मुलीचा आत्मविश्वास आपल्याला लक्षात येतोय. आता इथे मग मुलगा मांडी घालून कुठे बसतो? गॅस समोर. पहा ते दुसरं चित्र पहा, तो मुलगा गॅस समोर बसलाय. मग कवितेखालचा प्रश्न आहे, या ओळीतील प्रसंगातून मुलाचा कोणता गुण दिसून येतोय रे? जेव्हा ती मुलगी म्हणते ना आता तू, मग त्या मुलीच्या म्हणण्यानुसार तो मुलगा आता गॅस समोर बसलाय. मग या ओळीतील प्रसंगातून मुलाचा कोणता गुण दिसून येतोय? तर सहकार्य करणं. कोणाला? त्या मुलीला मदत करणं. मग हा होणारा आश्वासक बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. कळलंय का? इथं त्या पुरुषी संस्कृतीला आव्हान केलंय का? चॅलेंज केलंय का? नाही. तर तुम्ही देखील स्त्रियांना त्यांच्या कामामध्ये सहकार्य करा, मदत करा, हा आश्वासक बदल इथं आपण लक्षात घ्यायचा आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. मग मुलगा प्रथम कोणते काम करून काय शोधतो रे? तर प्रथम मुलगा काय करतो? त्या बाहुलीला मांडीवर घेऊन थोपटून झोपवतो. म्हणजे आणि मुलगी काय करायची? एका हातानं त्या बाहुलीला थोपटायची आणि दुसऱ्या हातानं स्वयंपाकाचं काम करते किंवा स्वयंपाकाची तयारी करते. ती मुलगी एका वेळी दोन काम करत होती. त्या बाहुलीलाही थोपटत होती आणि स्वयंपाकाची पण तयारी करत होती. मुलगा मात्र काय करतो इथं? प्रथम त्या बाहुलीला मांडीवर घेऊन थोपटून झोपवतोय आणि मग भाजी करण्यासाठी पातेलं शोधतोय. म्हणजे एका वेळी ती दोन कामं त्याला जमत नाहीये, हे आपण इथं लक्षात घ्यायचं. येथे मुलीसारखं कौशल्य, त्या मुलीसारखं कसब त्या मुलामध्ये दिसून येतं का? तर दिसून येत नाही, हे आपण इथं समजून घ्यायचंय. तर पुढचा प्रश्न असा आहे, कवयित्रीच्या मते मुलगा हळूहळू काय शिकेल? आता कवयित्रीचं मत या ठिकाणी लक्षात घ्यायचं या प्रसंगावरनं. तर कवयित्रीच्या मते मुलगा हळूहळू काय शिकेल? तर आपले चेंडू खेळण्याचे कसब, कौशल्य दाखवतानाच घर सांभाळणे, घराची देखभाल करणे, संसार चालविणे, हेही हळूहळू तो शिकेल. तापलेल्या उन्हाच्या आडोश्याला बसून म्हणजे काय? तर स्त्रियांचे कष्ट, स्त्रियांचा त्याग, ते स्त्रियांचं धगधगतं जीवन तो लक्षात घेऊन तो
तो स्त्रियांना भविष्यात नक्की सहकार्य करेल, मदत करेल, असा आश्वासक बदल त्या ठिकाणी नक्कीच भविष्यामध्ये दिसून येईल. पुरुषातला हा आश्वासक बदल इथं कवयित्रीला अभिप्रेत आहे, तो आपण इथं समजून घ्यायचा आहे. आणि आज आपण पाहतोय या आधुनिक काळामध्ये मुली देखील उच्च शिक्षित झाल्या, त्या देखील व्यवसाय सांभाळतात, नोकरी पण करतात आणि पुरुष देखील नोकरी करतात, व्यवसाय सांभाळतात. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आता पुरुषांना देखील स्त्रियांना घर कामामध्ये मदत करणं, त्यांना सहकार्य करणं हे इथं अपेक्षित आहे. जसं स्त्रिया देखील घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वयंपाक करणं, घर आवरणं, स्वच्छ ठेवणं हे सगळं करून त्या नोकरीला जातात, व्यवसाय सांभाळतात. मग पुरुषांना का जमू शकत नाही हे? मग पुरुषांनी देखील आता स्त्रियांना घर कामात मदत करावी, त्यांना सहकार्य करावं आणि आपण देखील मग आपला व्यवसाय सांभाळावा, आपली नोकरी सांभाळावी. हे याच्या ठिकाणी म्हणजे पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रीला या ठिकाणी आता अभिप्रेत आहे आणि तो आपण इथं समजून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे, की कवयित्रीच्या घराच्या झरोक्यातून कोणत्या जगाचं आश्वासक चित्र दिसतंय? तर उद्याच्या जगाचं हे आश्वासक चित्र आहे. ते आपण इथं लक्षात घ्यायचंय पहा. मग कवितेखालचा प्रश्न आहे, आश्वासक चित्र या शब्दसमूहातून कोणता अर्थ व्यक्त होतोय? मी आधी सांगितलंच, पण पुन्हा सांगतोय. आश्वासक चित्र या शब्दसमूहातून कोणता अर्थ व्यक्त होतोय? तर स्त्री पुरुष समानता भविष्यात साकार होईल, भविष्यात ती वास्तवात येईल असा विश्वास, असं आश्वासक चित्र या शब्दसमूहातून इथं व्यक्त होत आहे आणि ते आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कवितेखालचा पुढचा प्रश्न असा आहे, की जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, या ओळीतून कवयित्रीच्या मनातील कोणता आशावाद व्यक्त होतोय? तर कोणता आशावाद व्यक्त होतोय? की भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव असेल व त्यांच्यामध्ये एकमेकात सामंजस्य असेल, ते एकमेकाला समजून घेतील आणि एकमेकांच्या कामात मदत करतील, सहकार्य करतील. म्हणजे सहकार्य व समंजसपणा हे व्यक्तींमधील किंवा सहकार्य व समंजसपणा हे व्यक्तींमधील गुण त्या ठिकाणी दिसून येतील. हे इथं या ओळीतून आपल्याला लक्षात घ्यायचंय, की जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. या ओळीतून काय लक्षात घ्यायचंय, की स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव असेल, सामंजस्य असेल, ते एकमेकाला समजून घेतील, एकमेकांच्या कामात मदत करतील, सहकार्य करतील. म्हणजे सहकार्य आणि समंजसपणा हे व्यक्तींमधील गुण या ओळीमधून आपल्याला लक्षात घ्यायचे. तर पुढचा प्रश्न असा आहे, की माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. असाही प्रश्न तुम्हाला विचारले जातात 2-2 गुणासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे? तर पहिल्या परिच्छेदामध्ये प्रथम कवितेतील प्रसंग तुम्हाला थोडक्यात वर्णन करावं लागेल आणि मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला उद्याच्या जगातलं आश्वासक, उत्साहवर्धक म्हणजेच प्रोत्साहक चित्र तुम्हाला मांडावं लागेल. स्त्री पुरुष समानता येऊ पाहते भविष्यामध्ये. स्त्री पुरुष एकमेकांची कामं सहकार्यानं आणि सामंजस्यानं करतील. भविष्यकालीन चित्र सूचक पद्धतीनं तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये रेखाटावं लागेल आणि मग हा विचार तुम्हाला स्पष्ट करून या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित मांडावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कवयित्री निरीजा यांनी शेवटी या कवितेमधून भविष्यकालीन स्त्री पुरुष समानतेचे सुदृढ चित्र रेखाटताना कोणत्या सूचक प्रतिमा वापरल्या आहेत? तर कोणकोणत्या प्रतिमा वापरल्यात त्या नीट लक्षात घ्या. पहिली प्रतिमा अशी वापरली आहे, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. हे आपण शेवटच्या कडव्यामध्ये पाहतोय, शेवटच्या 3-4 ओळी पाहतोय, तिथं लक्ष द्या. तर
कोणकोणत्या प्रतिमा वापरल्यात तर भातुकलीतून प्रवेशताना वास्तवा. दुसरी प्रतिमा वापरलीये हातात हात असेल दोघांचाही. तिसरी प्रतिमा वापरलीये ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. शेवटच्या 3 ओळी नीट लक्षात घ्या, ते नीट समजून घ्या. तर आता त्या प्रतिमेचा अर्थ लक्षात घ्या. या प्रतिमांचा आपल्याला काय अर्थ इथं स्पष्ट करता येईल. तर पहिली प्रतिमा अशी आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. या प्रतिमेचा अर्थ इथं काय समजून घ्यायचा आहे तर भातुकलीतलं जग हे स्वप्नाळू असतं पहा. त्यातला संसार खोटा खोटा लुटुपुटीचा असतो. त्यातून मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी किंवा सत्य असतात. त्यामुळं भातुकलीमधल्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रत्यक्ष सत्यामध्ये प्रवेश करताना बदल हा आवश्यक ठरतो असे कवयित्रीला या प्रतिमेतून सुचवायचं आहे आणि तो भाग आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी प्रतिमा काय आहे हातात हात असेल दोघांचाही. या प्रतिमेतून कोणता अर्थ इथं लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे भविष्यामध्ये मुलगा व मुलगी म्हणजे स्त्री आणि पुरुष प्रत्यक्ष संसार करत असताना एकमेकांना साथ देतील, परस्परांना त्यांची साथ असेल, ते सामंजस्याने समजूतदारपणे एकमेकांना सहकार्य करून या जगात वावरतील हा अर्थ इथं अभिप्रेत आहे आणि तो लक्षात घेऊन ही प्रतिमा आपण समजून घ्यायची आहे. तिसरी प्रतिमा आहे ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. या प्रतिमेतून काय अर्थ अभिप्रेत आहे तर स्त्री पुरुषांमधील भूतकाळातील असमानतेची भावना वर्तमान काळामध्ये कालांतराने नाहीशी होऊन भविष्य काळात संपूर्ण ही भावना नष्ट होईल. स्त्री पुरुष समानतेने एकमेकांना सहकार्य करून एकमेकांची कामे मिळून करतील असा आशावादी दृष्टिकोन कवयित्रीने इथं व्यक्त केलेला आहे आणि तो या प्रतिमेतून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या कवितेखालचा एक प्रश्न असा आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. या ओळीचं रसग्रहण करा असा प्रश्न तुमच्या कवितेखाली आलेला आहे. तर या ओळीचं रसग्रहण कसं करायचंय तर इथं 3 मुद्द्यात तुम्हाला जावं लागतं रसग्रहण प्रश्नाला सामोरं जाताना. तर 3 मुद्दे कोणते तर पहिलं तुम्हाला आशय सौंदर्य व्यक्त करावं लागेल, दुसरं काव्य सौंदर्य व्यक्त करावं लागेल आणि तिसरा मुद्दा म्हणजे याच्यातलं भाषिक वैशिष्ट्य तुम्हाला सांगावं लागेल. तर भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही या ओळीचं रसग्रहण करताना पहिला मुद्दा तुम्हाला मांडावा लागेल आशय सौंदर्य. मग आशय सौंदर्य मांडत असताना या मुद्द्यामध्ये काय द्यायचं तर संदर्भ द्यायचा, त्या कवितेचं नाव द्यायचं, कवयित्रीचं नाव द्यायचं आणि ती कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे ते पण मांडायचंय. इथं मी कर्सर दाखवलंय पण इथं शेवटी लिहिले निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे ते मांडायचंय. आणि शिवाय हा जो इथं मध्यवर्ती कल्पना दिलेली असते कवयित्रीच्या परिचयानंतर इथं पहा एक 3-4 ओळीमध्ये कर्सर मी या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे. या मध्यवर्ती कल्पनेचा भाग लक्षात घेऊन तुमच्या वाक्यरचनेमध्ये तुमच्या भाषा शैलीमध्ये त्या ठिकाणी त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना 1-2 ओळीमध्ये तुम्ही स्पष्ट करायची. हे असं तुम्ही मांडलं की तुमचा आशय सौंदर्य त्या ठिकाणी हा मुद्दा तिथं पूर्ण होईल. आणि मग त्याच्यानंतर काव्य सौंदर्य मांडायचंय. काव्य सौंदर्यामध्ये काय मांडायचंय तर जी तुम्हाला ओळ दिलेली आहे रसग्रहणासाठी त्या दिलेल्या ओळीचा लक्षार्थ, त्यातून उभ्या केलेल्या प्रतिमा, त्याचा भावार्थ
त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे आणि मग तो मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित विश्लेषणासह मांडायचा आहे तो काव्य सौंदर्य या मुद्द्यामध्ये. आणि भाषिक वैशिष्ट्य हा तिसरा मुद्दा येईल रसग्रहणामध्ये. त्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय मांडायचंय, तर तिथं स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला गेलेला आहे असं मांडायचं. त्यावर चिंतन होणं आवश्यक आहे हे इथं आपण लक्षात घ्यायचंय. स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडून त्याच्यावर चिंतन होणं आवश्यक आहे आणि भविष्यकालीन हे सामंजस्याचं लोभस असं प्रगल्भ चित्र इथं व्यक्त झालेलं आहे आणि सत्य व स्वप्न यांची योग्य अशा शब्दामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केलेला आहे हे तुम्हाला इथं मांडावं लागेल. हा अशा पद्धतीने भाषिक वैशिष्ट्याचा मुद्दा तुम्हाला या रसग्रहणाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पष्ट करावा लागेल. पुढचा प्रश्न आहे, येथे कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते ते स्पष्ट करा असा तुमच्या कवितेखालचा प्रश्न आहे पहा. मग या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचंय, स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक हे चित्र आहे. मुलगा पुरुष जातीचे व मुलगी स्त्री जातीचे प्रतिनिधित्व इथं करीत आहे. आता पहा, स्त्री पुरुष समानता ही संकल्पना आज बाल्य अवस्थेमध्ये आहे असं कवयित्रीचं मत आहे. म्हणून कवितेत लहान वयाची मुलगा आणि मुलगी इथं घेतलेले आहेत. हे दोघे पुढे प्रौढ झाल्यावर किंवा पुढे ते मोठे झाल्यावर हे दोघी एकमेकांची खेळ एकत्र खेळतील. म्हणजे काय, दोघात परस्पर समजूतदारपणा आणि स्नेहभाव असेल. भविष्यात स्त्री पुरुष समानता नक्की येईल हा दृढ विश्वास त्याच्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे कवयित्रीनं. तो भाग लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. आता त्यानंतर एक शेवटचा प्रश्न तुमच्या कवितेखाली दिलेला आहे पहा, कवितेच्या आधारे कोष्टक पूर्ण करा असा एक प्रश्न इथं दिलेला आहे पहा, तो नीट लक्षात घ्या. तो प्रश्न असा आहे, की कवितेच्या आधारे कोष्टक पूर्ण करा. कवितेचा विषय स्त्री पुरुष, कवितेचा विषय कवितेतील पात्र आणि कवितेतील मूल्य. हे पहा इथं हा आहे 32 पान नंबर 32 वरती कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील मूल्य आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी अशा पद्धतीने हे कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. या प्रश्नाचं उत्तराला कसं सामोरं जायचंय ते आपण नीट लक्षात घ्या. आता इथं कवितेचा विषय काय आहे, तर स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र असं या ठिकाणी लिहायचंय. पुढं पहा, कवितेतील पात्र, इथं काय द्यायचंय, मुलगा व मुलगी एवढंच लिहायचंय. पुढं कवितेतील मूल्य काय रुजवलं जाते, तर स्त्री पुरुष समानता. आणि शेवटच्या तक्त्यामध्ये काय लिहायचंय, आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी. इथं काय लिहायचंय, मग आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, ही एक ओळ. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात म्हणजे सत्यात हातात हात असेल दोघांचाही, ही एक ओळ. आणि पुढचं, ज्यावर विसावेल बाहुल्या आणि चेंडू जोडीनं, असे हे आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी इथं तुम्हाला मांडाव्या लागतील. अशा पद्धतीने या प्रश्नाला सामोरं जायचंय. आता अशी ही कविता अभ्यासक्रमात कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, तर निरर्थकाचे पक्षी, इथं शेवटी खाली दिलेलं आहे. अशा पद्धतीने ही कविता आपण प्रश्नोत्तर पद्धतीच्या माध्यमातून आपण समजून घेतलीये. तुम्हाला ती समजली असेल. पुन्हा एकदा ती वाचा, समजून घ्या,
मग त्याच्यावरचे स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण करा.